मित्रांनो, आपण हिंदू धर्मानुसार आपल्या नवीन घरामध्ये गेल्यानंतर वास्तुशांती करतो आणि त्या वास्तुशांतीच्या वेळी त्या ठिकाणी आपण वास्तुपुरुष ठेवतो. बरं, ही वास्तुशांती का करावी आणि हा वास्तुपुरुष आपल्या घरामध्ये का ठेवतात, याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण आणि याची कहाणी मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी सार्थक वाईकर. मी वास्तुशास्त्रज्ञ आणि कुंडली ज्योतिषी आहे. आज मी तुम्हाला वास्तुशांती आणि वास्तुशास्त्र, वास्तुपुरुष यांची कहाणी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण वास्तुशांती का करतो हे आपण जाणून घ्यायला हवं. तर ज्यावेळेस आपण नवीन वास्तू बांधतो किंवा नवीन घरामध्ये राहायला जातो, फ्लॅट असेल, घर असेल, ऑफिस असेल, तर या ठिकाणची जी वास्तू आहे त्या ठिकाणी असणारे कीटक, मुंग्या, वारुळं, त्या ठिकाणी असणारे वनस्पती यांची ही वास्तू बांधत असताना हानी झालेली असते. आणि त्या ठिकाणी आलेले कामगार, त्या ठिकाणी आणलेल्या वस्तू या सर्व शुद्ध असतात हे आपल्याला माहीत नसतं. किंबहुना बऱ्याच वेळा या अशुद्ध जागेवरूनच आलेल्या असतात. त्यामुळे त्या घरामध्ये ही सर्व नकारात्मक ऊर्जा स्थिर झालेली असते आणि ही ऊर्जा पूर्णतः शुद्ध करण्याकरता, त्या वास्तूला शुद्धीकरण स्वच्छ करण्याकरता आणि पवित्र करण्याकरता ही वास्तुशांती केली जाते. बरं, या वास्तुशांती विधीचे काही नियम असतात. म्हणजे घरामध्ये वास्तुपुरुष ठेवणे. हा वास्तुपुरुष का घरामध्ये ठेवतात हे मी तुम्हाला आज सांगतो. सगळ्यात पहिलं आपण या वास्तुपुरुषाची कहाणी ऐकूयात. तर ज्या वेळेस महादेव आणि अंधकासूर या दोघांमध्ये खूप मोठं घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धाच्या वेळी महादेव अत्यंत कोपित झाले आणि त्यांच्या शरीरातून तेजाचे घामाचे थेंब हे पृथ्वीवरती पडले आणि त्या घामाच्या थेंबातून, त्या तेजातून एका पुरुषाची उत्पत्ती झाली. तो म्हणजे वास्तुपुरुष. आणि असा हा वास्तुपुरुष त्याला दिसेल त्या गोष्टींचं तो भक्षण करू लागला. त्याची भूक एवढी जास्त होती की त्याने असणारी आसपासची सर्व घरदारे, लोके, समुद्र, वनस्पती, नद्या या सर्वांचं भक्षण केलं. त्यावेळेस त्याला शांत करण्याकरता किंवा त्याला थांबवण्याकरता ब्रह्मदेव पृथ्वीवरती आले आणि त्यांनी त्या राक्षसासोबत युद्ध केलं आणि आपल्या शक्तीने त्या राक्षसाला जमिनीवरती, भूभागावरती उलट्या प्रकारे पाडलं. त्याचं मुख जमिनीवरती असल्यामुळे तो तळमळायला लागला आणि त्याने महादेवांची उपासना सुरू केली, ब्रह्मदेवांची उपासना सुरू केली आणि हात जोडून म्हणाला की मी तर फक्त देवाचा अंश आहे. मला राक्षस म्हणत नाहीत, कारण मी देवापासून उत्पन्न झालेलो आहे आणि देव मला देवताची उपाधी देत नाहीत, कारण मी एक राक्षस आहे. आता मी काय करावं हे तुम्हीच मला सांगा, कारण की तुम्ही या जगाचे निर्माते आणि पालनकर्ते आहात. या जगाचे उत्पत्तीकर्ते आहात. हे ऐकता क्षणी ब्रह्मदेवांना समजलं की याची उत्पत्ती ही आपल्याच तेजापासून, म्हणजे महादेवांच्या शक्तीपासून उत्पत्ती झालेली आहे. मग त्यांनी त्या वास्तुपुरुषाला आशीर्वाद दिला की इथून पुढे ज्या ज्या वेळेस कुठल्याही वास्तूचं बांधकाम होईल किंवा कुठलीही वास्तू बांधली जाईल, त्यावेळेस वास्तुशांतीच्या वेळी तुझी ही स्थापना केली जाईल. त्याशिवाय त्या वास्तूमध्ये सुखशांती लाभणार नाही, म्हणून आपण घरामध्ये वास्तुशांती करून वास्तुपुरुष हा स्थापित करतो. बरं, हा वास्तुपुरुष कुठल्या दिशेला स्थापित करावा हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण वास्तुपुरुष जर घरामध्ये चुकीच्या दिशेला असेल तर तो वास्तुपुरुष आपल्याला शुभफळ देण्याच्या ऐवजी अशुभ फळसुद्धा देऊ शकतो. तर हा वास्तुपुरुष मुख्यतः ईशान्य दिशेला ठेवला जातो. तर या खाली दिलेल्या श्लोकानुसार या वास्तुपुरुषाला कुठल्या दिशेला आणि कशा प्रकारे ठेवावं हे सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे हा वास्तुपुरुष ईशान्य दिशेला असावा. जर ईशान्य दिशा आपली जागा शुद्ध नसेल किंवा त्या ठिकाणी अवेलेबिलिटी नसेल तर हा वास्तुपुरुष आपण आग्नेय दिशेला सुद्धा ठेवू शकतो. आहे की नाही ही खूप रंजक कहाणी. अशाच वास्तुशास्त्राबद्दलच्या माहितीकरता कैवल्य ज्योतिषला फॉलो करा. तुम्हाला आपल्या वास्तुविषयक माहिती हवी असेल किंवा मी स्वतः येऊन आपली वास्तू बघावी अशी तुमची इच्छा असेल तर खाली दिलेल्या वेब लिंकवरती क्लिक करा आणि आपली वास्तू कन्सल्टेशन आजच बुक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेलं बेल आयकन दाबायला बिलकुल विसरू नका, कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमो नमः.